तर सातारा हैदराबाद गॅजेटियर बाबतचा GR याच अधिवेशनात काढा अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे। असं न केल्यास 2029 मध्ये सरकार पाडू असा इशाराही जरांगे यांनी महायुतीला दिला। परभणीमध्ये शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांचा सुरू असलेल्या उपोषणाला भेट देत जरांगे यांनी त्यांचं उपोषण सोडवलं, त्यावेळी ते बोलत होते। अधिवेशनात त्यांनी सातारा संस्थांचा, पुणे, औंध आणि कोल्हापूर संस्थांच्या गॅजेटियरचा GR काढणं आवश्यक आहे। तुम्ही आमचा हाई की द्या, पण तुम्ही सरकार काय करताय? मराठ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं आणि तुम्ही काय करताय? जे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करताय त्यांचा ऐकून मराठ्यांचा वाटोळा करायला लागला। कधी भाजपकडे न जाणारा मराठा गेलाय तेव्हा मराठा बाहेर पडायला सुद्धा वेळ लागणार नाही। तुम्ही जर असंच विटेस मराठ्याला धरलं, मी फडणवीस साहेबांनाही सांगतो, ललित पाटील साहेबांना सुद्धा सांगतो, मी 2029 सगळ्याला पडून टाकीन। तर पुन्हा एकदा कबूतरखान्याचा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। यावेळेला आम्ही मोठं जनआंदोलन करणार, जैन मुनी यांचा हा इशारा पाहायला मिळतोय। चादर कबूतरखान्याची ताडपत्री अजूनही काढण्यात आलेली नाही। या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं जैन मुनींनी म्हटलेलं आहे। याची कोणाची आवश्यकता आहे सर्वांना माहित आहे। सर्वांना भेट करायचं गरज नाही। आम्ही फक्त आमचं जे प्राणी आहेत, जे कबूतरचे प्रेमी आहेत, म्हणजे हा कबूतर मात्र असा याचा एका धर्माचा नाहीये, तो प्रत्येक धर्माचा आहे। पुरे खोलले, दादरचा का बरं नाही खुललाय? आम्ही दादरचा काबला खोलू, पण कोर्टाच्या आदेशा नियमाने खोलू आणि त्याचा काहीतरी तोडगा करू, पण ज्यादा तायबात मध्ये आम्ही कबूतरखान्यात येऊ। बघा आता ओढी आहेत, 10-12 दिवसांनी जेवढं आमचं जे लोकांना जमा करू, त्याच्यानंतर मोठ्या तामानाने आम्ही आंदोलन करू। तो मंगलप्रभा लोढा काही कामाचा नाहीये, त्याच्याशी भेट घेण्याची मला काही आवश्यकता बी नाही आहे आणि त्याचं मला काही घेणं देणं नाही आहे। तो जर एक जैन व्यक्ती असला, जो जीव द्या प्रेमी आधार, त्याला तर पुरं काम केलं असतं, बरोबर ना? त्यांचं मला काही विषय बोलायचं नाही आहे। आम्ही पुरं ताब्यात मध्ये येऊ आणि खोलू। तर किरीट सोमय्या यांची पनवेलमधील वलब ग्रामपंचायतीला भेट पाहायला मिळते। 2666 अपात्र जन्म प्रमाणपत्रांची नोंद केल्याचा सोमय्यांना संशय आहे। याबाबत सखोल चौकशीचे सोमय्यांनी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत। 2667 लोकांनी बाहेरच्या बाहेर आपल्या जन्माच्या नावाची नोंदणी करून जन्म प्रमाणपत्र घेऊन गायब झालेले आहेत। जो SIR सुरू होतोय निवडणूक आयोगाचा, हे बांगलादेशी असं खोटं जन्म प्रमाणपत्र घेतात आणि नंतर मतदार यादीत स्वतःचं नाव नोंदवतात। ते खपवून घेणार नाही। या जे कोणी आहे त्याच्यावर कारवाई होणार। तर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। आज त्यांच्या हस्ते नागपुरातील ब्रह्मकुमारीच्या राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ झालेला आहे। जामठा येथील विश्वशांती सरोवर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं।